नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण चर्चा करणार आहोत असेंडिंग ट्रायंगल अँड डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्नच्या विषयी. तत्पूर्वी माय बाप प्रेक्षकांना ही विनंती आहे, एखादा युट्यूबर म्हणजे तो कोणताही असो, जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयाचे व्हिडिओ पाठवत असेल किंवा युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असेल तर त्याच्या मागे माहिती गोळा करणं, व्हिडिओ रेकॉर्ड करणं, एडिटिंग करणं आणि अपलोडिंग ह्या सगळ्या गोष्टीला त्याला दिवसामागे बराच वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्याच्या निखळ प्रयत्नांना दाद देण्यासाठी जेव्हाही तुम्हाला एखादा गोष्ट आवडते तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन किंवा बेल आयकन दाबून त्याचं नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि मित्रमंडळीच्या व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियावरती तुम्ही त्याला शेअर करा. आजच्या विषयाकडे जाताना आपण दोन गोष्टी एकत्र चर्चा करणार आहोत, त्या म्हणजे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता एवढी मोठी नावं आहेत तर आपण जाऊया असेंडिंग म्हणजे काय आणि डिसेंडिंग म्हणजे काय. तत्पूर्वी मी तुम्हाला ज्या वेबसाईटची तुम्हाला पेज दाखवतोय त्या वेबसाईटवरती तुम्हाला बघत असाल तर असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न 3 नंबरला दिसतोय आणि मी आता खाली स्क्रोल डाऊन करतोय आणि तुम्हाला तिथे दिसतोय डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. अजिबात घाबरायची गरज नाही. अरे कहना क्या चाहते हो? एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावणार आहे. पहिल्यांदा जाऊया असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आणि नंतर जाऊया डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय. आता तुम्ही बघताय असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, यातलं ट्रायंगल म्हणजे त्रिकोण असतो हे तुम्हाला माहिती आहे. पॅटर्न म्हणजे नकाशा असतो किंवा म्हणू शकता की ड्रॉइंग असते, बरोबर. असेंडिंग म्हणजे काय, तर आपण जेव्हा असेंडिंगचा अर्थ जेव्हा सर्च करतो गुगलवरती तर असेंडिंगचा अर्थ होतो चढता. त्याच्या विरुद्ध काय आहे तर डिसेंडिंग म्हणजे उतरणारा. असेंडिंग म्हणजे चढणारा आणि डिसेंडिंग म्हणजे उतरणारा. या दोन बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता आपण जातोय असेंडिंग चार्ट पॅटर्नला. आपण जेव्हा इमेज मध्ये सर्च करतो गुगलमध्ये तेव्हा काय येतं तर ते बघूया. इथे जेव्हा तुम्ही असेंडिंगची इमेज बघता तर तुम्हाला दिसतोय की हा जो स्टॉक आहे तो असा अप ट्रेंड मध्ये आहे आणि तो इथे थांबला गेला. म्हणजे ही जी रेजिस्टंट लाईन आहे ती इथे थांबला गेला आणि त्यानंतर तो स्टॉक खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला, असं सतत होत गेलं. पण जेव्हा आपण खालचा जो सपोर्ट लाईन आहे तिला ड्रॉ केली तर ती वरची जी सपोर्ट लाईन आहे ती फ्लॅट आहे, म्हणजे बरोबर आडवी आहे. आणि ही लाईन जी दिसते तर ही वरत्या चढताना दिसते, म्हणजे रायझिंग लोअर ट्रेंडिंग सपोर्ट म्हणतात. म्हणजे हा जो चढती लाईन आहे ज्याला आपण असेंडिंग मगाशी बोललो, असेंडिंग म्हणजे चढता, ही चढती लाईन जी आहे आणि एक लाईन ही फ्लॅट आहे, बरोबर ना. आपण फ्लॅट लाईन बद्दल विचार करायचा नाहीये. आपण जी खालची लाईन आहे ती चढती आहे, तर चढती लाईन म्हणून त्याला असेंडिंग असं म्हणतात. आणि पूर्ण हा आपण सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या तर हा एक त्रिकोण तयार होतो. म्हणजे हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन, म्हणजे 3 कोन होतात म्हणून त्याला त्रिकोण असं म्हणतात. आणि त्रिकोणालाच इंग्लिशमध्ये ट्रायंगल असं म्हणतात. म्हणजे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, चार्ट पॅटर्न, तर यामुळे असं नाव पडलंय. आता आपण इथे टाईप करूया डिसेंडिंग म्हणून. डिसेंडिंग म्हणल्यानंतर आपल्याला इथे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता हा डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आला. आता तुम्ही इथे बघाल तर डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता बघाल तर हा स्टॉक खाली पडतोय, परत अप ट्रेंड सारखा आला, म्हणजे किंवा तो स्टॉक मध्ये बुलिश मुवमेंट आली, परत खाली पडला, परत वरती आला, परत खाली पडला, परत वरती आला, परत खाली पडला. ही जी फ्लॅट लाईन आहे याला काय तोडत नाही तो. आणि पण जी वरची लाईन आहे ती खाली उतरत्या प्रमाणे खाली आली आहे, म्हणजे डिसेंडिंग त्याला असं म्हणू शकतो. असेंडिंग म्हणजे वरती आणि डिसेंडिंग म्हणजे खाली. म्हणजे आपण इथे फ्लॅट लाईनचा परत विचार करत नाही, आपण हा उतरत्या लाईनचा विचार करतोय आणि त्यानंतर तो स्टॉकमध्ये पडझड झाली. तर हे जे आपण पॉईंट, हे जे लाईन आहेत आपण जोडल्या, समजा मी परत परत काढतो, ह्या लाईन आपण जोडल्या, ही फ्लॅट लाईन जोडली, ही उतरती लाईन जोडली, तर हे 3 कोन तयार होतात. इकडे एक कोन, इकडे एक कोन आणि इकडे एक कोन, म्हणजे याला म्हणायचं डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता याचं नाव असं का पडलं त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ऑलरेडी. आता आपण डायरेक्ट जायचं आहे चार्ट वरती, जिथे आपल्याला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बद्दल माहिती घ्यायची आहे. आता असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा बुलिश पॅटर्न आहे, म्हणजे त्यामध्ये किंमत वाढते.
आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न जेव्हा झाल्यानंतर त्या स्टॉकमध्ये पडझड होते, म्हणून त्याला बिअरिश पॅटर्न असं म्हणतात. आता हे जे पॅटर्न आहे ते कंटिन्युएशन पॅटर्न आहे. कंटिन्युएशन म्हणजे काय, थोडक्यात इथे बघा, इथे लिहिले बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न किंवा बिअरिश कंटिन्युएशन पॅटर्न. आता हे बुलिश कंटिन्युएशन पॅटर्न आहे जो असेंडिंग ट्रायंगल मध्ये येतो. कंटिन्युएशन याचा असा अर्थ आहे की त्या स्टॉकमध्ये पहिल्यापासूनच बुलिश ट्रेंड पाहिजे, म्हणजे अप ट्रेंड पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बरेच इथेच ट्रेडर चुकतात की आपण कंटिन्युएशन चार्ट पॅटर्नला वेगळ्या ट्रेंड मध्ये आपण बघणार. आता हा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न जर बिअरिश ट्रेंड मध्ये तयार झाला तर त्याची जी विश्वासार्हता आहे किंवा ॲक्युरसी आहे ती कमी होते. त्यामुळे हे 100% लक्षात ठेवा की तुम्हाला काय बघायचं आहे. असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा नेहमी अप ट्रेंड मध्ये बघायला पाहिजे आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा नेहमी डाऊन ट्रेंड मध्ये बघायला पाहिजे. त्याची ॲक्युरसी फार छान असते. डाऊन ट्रेंड मध्ये असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बघू शकतो का, तर बघू शकतो, नक्कीच बघू शकतो, पण तिकडे तुम्हाला ॲक्युरसी कमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जरा सावधगिरीने त्यामध्ये ट्रेड करायला पाहिजे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जाऊया आपण या चार्टवरती. आता जो आहे NH म्हणजे नारायण हृदयालय लिमिटेडचा स्टॉक आपण बघतोय. आधी तुम्ही इथे बघाल तर यामध्ये अप ट्रेंड आहे का ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही बघताय की या स्टॉकमध्ये इथून पर्यंत वरतीपर्यंत स्टॉक गेलाय, म्हणजे या स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे. म्हणजे आपण जेव्हा ही असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बघतो तर त्याच्यामध्ये अप ट्रेंड असणं हे महत्वाचं आहे. म्हणजे एक पहिली कंडिशन फुलफिल झाली की यामध्ये अप ट्रेंड असायला पाहिजे. आता दुसरी कंडिशन काय आहे ते पण बघूया आपण. आता जेव्हा ही ट्रायंगल पॅटर्न आपण पाहतोय किंवा त्याला शोधायचं आहे तर 2-3 कंडिशन पाहणं महत्वाचं आहे. त्या काय आहेत बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा जो रेजिस्टंट आहे ट्रायंगल पॅटर्न, आपण मगाशी बघितलं की ट्रायंगल पॅटर्न हा अप ट्रेंड मध्ये असतो आणि त्याची वरची लाईन फ्लॅट असते आणि खालची लाईन ही चढती असते. असा ट्रायंगल पॅटर्न तयार व्हायला पाहिजे. तर बघाल तर इकडे मी रेजिस्टंट लाईन काढलेली आहे. तर रेजिस्टंट लाईन ही ब्लॅक मध्ये काढलेली असेल तर मी ही रेजिस्टंट लाईन काढतो. तर ही रेजिस्टंट लाईन का काढली, तर यामध्ये इथे रेजिस्टंट मिळालाय, इथे रेजिस्टंट मिळालाय, इथे रेजिस्टंट मिळालाय आणि इथे रेजिस्टंट तोडलाय. तर मला सांगायचं आहे म्हणजे 3 ते 4 ठिकाणी, म्हणजे ऍटलीस्ट 3 ठिकाणी तरी त्या लाईनला रेजिस्टंट मिळाला पाहिजे, त्यानंतर तो स्टॉक खाली आला पाहिजे. आता बघा, इथे रेजिस्टंट स्टॉक मध्ये अप ट्रेंड आला, पण इथे रेजिस्टंट मिळाला, परत स्टॉक खाली पडला. परत दुसऱ्या वेळेस रेजिस्टंट मिळाला आणि परत खाली स्टॉक आला. तिसऱ्या वेळेस रेजिस्टंट मिळाला, परत खाली स्टॉक आला आणि परत चौथ्या वेळेस त्यांनी ब्रेकआउट दिला. हे तुम्हाला इथे चार्ट वरती दिसतंय. आता मी परत ह्या सगळ्या गोष्टी डिलीट करतो. डिलीट केल्यानंतर आता ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की वरची जी फ्लॅट लाईन आहे आणि खालची लाईन आहे, ही खालची लाईन ही चढती पाहिजे, बरोबर, आणि ही आहे ती सरळ पाहिजे. सरळ म्हणजे आडवी, सरळ आडवी. तर आता बघाल तर ही आडवी लाईन तर आपल्याला माहिती पडली, कारण तिने 1, 2 आणि 3 ठिकाणी कमीत कमी रेजिस्टन्स दाखवलाय. रेजिस्टन्स दाखवणं म्हणजे त्यावेळेस त्या लाईनच्या वरती कोणतीही कॅन्डल गेली नाही पाहिजे, ती खाली क्लोज झाली पाहिजे, तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स असतो, बरोबर. आता ही दुसरी लाईन बघाल तर ही चढती आहे, बरोबर ना. इथे सपोर्ट घेतलाय, दुसरा इथे सपोर्ट घेतलाय. आता ज्या ठिकाणी सपोर्ट घेतला आहे, आता समजा या ठिकाणी सपोर्ट घेतलाय, त्यानंतर तो स्टॉक खाली पडलाय का, नाही, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी रिस्पेक्ट केलंय. तर या ठिकाणी सपोर्ट घेतलाय, आता या ठिकाणी सपोर्ट घेतलाय, या ठिकाणी सपोर्ट घेतलाय, जवळपास 3 ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की आपण कोणत्याही लाईन ड्रॉ करताना तर तिकडे त्या ठिकाणी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स मिळणं महत्वाचं आहे. जसं इथे या लाईनला रेजिस्टंट लाईन म्हणतात, रेजिस्टन्स मिळालेला आहे इथे, आणि इकडे सपोर्ट मिळालेला आहे. त्यामुळे इथे जो तयार होतो तो ट्रायंगल तयार होतो. मग मी ह्या तिसरी लाईन जोडतो, तर हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक, म्हणजे 3 ट्रायंगल तयार झाले, म्हणजे ह्याला पॅटर्नला ट्रायंगल आपण असं म्हणूया. आणि हा इकडे चढता लाईन आहे तर त्याला असेंडिंग असं म्हणूया. म्हणजे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. आणि तुम्हाला स्वतः आता थोडं कळालं असेल किंवा हिंट भेटली असेल की बाबा आता इथे जर असेंडिंग चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे आणि जस्ट ह्या नारायण हृदयानी इकडे वरती ब्रेकआउट दिलंय, मग याच्यानंतर काय होणार आहे, तर याच्यानंतर हा स्टॉक वरती जाणार आहे हे दिसतंय. आता मी हा चार्ट निवडण्याचं किंवा हा स्टॉक निवडण्याचं कारण काय आहे की जस्ट यांनी आता तो असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो ब्रेक केलेला आहे, आणि जेव्हाही ब्रेक होतो
असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न मध्ये, तेव्हा त्या स्टॉकमध्ये अपट्रेंड होतो. जसं तुम्ही बघाल तर इथे जेव्हा इथे ब्रेकआउट झाला आणि त्यानंतर त्या स्टॉकनी चांगली भरारी घेतली, तसंच आता या स्टॉकमध्ये तुम्हाला होतंय का बघायचंय, भरारी मारतोय का किंवा यामध्ये अपट्रेंड होतोय का. मी इथे तुम्हाला कोणतीही बाय किंवा सेलची गोष्ट सांगत नाही किंवा पोझिशन घ्यायला सांगत नाही. मी पूर्णपणे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्नला तुम्हाला समजवतोय. जस्ट या नारायण हृदय या स्टॉकने त्याचा असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार केलेला आहे आणि ब्रेकआउट सुद्धा दिलेला आहे. मग या ट्रायंगल पॅटर्न नुसार असं वाटते की हा स्टॉक आता पुढे जाऊन वाढणार आहे. जस्ट आपण या गोष्टीला वॉच करूया. आज आहे 15 एप्रिल 2025 आणि अजून आपण 15 दिवसांनी बघाल तर या स्टॉकमध्ये तुम्हाला अपट्रेंड पूर्णपणे झालेला दिसेल. हे आहे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बद्दलची माहिती. तुम्ही इथे व्हॉल्यूम पण बघाल तर व्हॉल्यूम बघितल्यानंतर चांगला व्हॉल्यूम इथे जनरेट झालेला आहे आणि जेव्हा पोझिशन स्टॉक मार्केटमध्ये आणखी घेतल्या जातात, वाढवल्या जातात, तेव्हा असे पॅटर्न तयार होतात आणि जेव्हा पोझिशन वाढत असते त्यावेळेस हा व्हॉल्यूम आहे तो छोटा होतो आणि लपून छपून तुमच्या स्टॉकमध्ये पोझिशन घेतल्या जातात, हेही महत्त्वाचं. मी परत एकदा रिपीट करतो, हा व्हॉल्यूम बघाल तर या ठिकाणी व्हॉल्यूम खूप वाढलेला आहे या कॅन्डलला आणि जेव्हा स्टॉक खाली पडला, परत वर गेला, परत खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला, एवढ्या लेवलला तुम्ही बघाल तर इकडे अजिबात स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त दिसत नाही. म्हणजे चोरून इकडे हा स्टॉकमध्ये खरेदी होतीये आणि कुठेही स्टॉक ही जी सपोर्ट लाईन आहे खालची, ही जी सपोर्ट लाईन आहे खालची, तो तोडत नाही आणि व्हॉल्यूम पण चोरून छुपून चाललेला आहे. म्हणजे कुठेतरी या स्टॉकमध्ये कन्फर्मेशन मिळते की या स्टॉकमध्ये लपून छपून खरेदी होते आणि हा स्टॉक पुढे जाऊन वाढणार आहे. ठीक आहे, आता पुढचा स्टॉककडे जाऊया आपण. याच्यामध्ये आहे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय आहे ते आपण ऑलरेडी इथे बघितलं होतं. परत आपण जाऊया. तुम्ही आता पाहताय डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न कसा दिसतोय ते. आता मी इथे थोडं ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला आणखी कळेल. परत मी सांगतो की ही जी खालची सपोर्ट लाईन आहे ती फिक्स तुम्हाला दिसते या चार्ट पॅटर्नमध्ये आणि त्या जी रेजिस्टन्सची जी लाईन आहे किंवा ट्रेंड लाईन आहे ती वरून खाली पडत आहे. असेंडिंगमध्ये चढताना दिसते किंवा वरती दिसते आणि डिसेंडिंगमध्ये खाली पडताना दिसते, मग त्याला डिसेंडिंग म्हणतात. आणि इकडे सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र जोडल्या गेल्या तर तुम्हाला 3 कोन दिसतील. इकडचा एक कोन, इकडचा एक कोन आणि इकडचा एक कोन, म्हणून याला ट्रायंगल असं म्हणतात, जे मी पूर्ण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं. डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न हा नेहमी आपण अप ट्रेंडमध्ये की डाऊन ट्रेंडमध्ये बघितला पाहिजे याची पण माहिती दिली. तरी पण मी सांगतो, समजा स्टॉकमध्ये हा डाऊन ट्रेंड चालू आहे आणि परत इथे फुल स्टॉप मिळाला या रेजिस्टंट लेवलला आणि परत स्टॉक वरती जायचा प्रयत्न केला आणि परत बियर्सनी आपली ताकद वाढवली आणि परत इकडे स्टॉक सपोर्टच्या ठिकाणी आला आणि इथे सपोर्टच्या ठिकाणी परत बुल्सनी काम करायला सुरुवात केलं. परत त्याला वरती न्यायचा प्रयत्न केला, परत खाली पडला, परत वरती न्यायचा प्रयत्न केला, परत खाली पडला, परत वरती न्यायचा प्रयत्न केला, परत खाली पडला. पण तुम्ही बघाल तर जेव्हा पहिला प्रयत्न झाला होता वरती न्यायचा, त्याच्यापेक्षा दुसरा प्रयत्न किंवा हा दुसरा प्रयत्न किंवा हा तिसरा प्रयत्न किंवा हा चौथा प्रयत्न नक्कीच अपुरा पडलेला दिसतोय. समजा तो जर ताकदीने केला असता तर त्या पुढचा जो क्लोज आहे तो याच्यावर झाला असता आणि स्टॉकमध्ये अशी अपट्रेंड सुरू झाला असता. पण तसं काय होताना दिसत नाही. इकडची ताकद जेवढी लावली बुल्सनी, इथून जी बुल्सनी ताकद लावली ती इथपर्यंत गेली, परत दुसऱ्या वेळेस बुल्सनी ताकद लावली ती इथपर्यंतच गेली, परत तिसऱ्यांदा प्रयत्न केला तेव्हा स्टॉक इथपर्यंतच गेला, परत बियर्सनी ताकद लावली आणि त्याला परत खाली पाडलं आणि परत बुल्सनी ताकद लावली, परत वरती नेला. पण ही जी वरती नेण्याची ताकद आहे ती याच्यापेक्षा आणि याच्यापेक्षा कमी दिसते आणि तिसऱ्या वेळेस त्यांनी प्रयत्न केला तेव्हा बियर्सनी त्या बुल्सना पूर्णपणे नॉकआउट केलं आणि पूर्ण तो स्टॉक खाली 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 पडत गेला. म्हणजे हा जो पॅटर्न आहे त्याला बियरिश रिव्हर्सल पॅटर्न. आता इथे आपण जर अपट्रेंडमध्ये असेल तर आपण म्हणू शकतो बियरिश रिव्हर्सल पॅटर्न, पण डाऊन ट्रेंड असेल तर त्याला कंटिन्युएशन बियरिश पॅटर्न असं पण म्हणू शकतो. आणि या जेव्हा तुम्ही चार्टकडे बघाल तेव्हा त्याचं अभ्यास चांगला करणं महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक वेळेस मी सांगतो की जेव्हा पण कोणता पॅटर्न तयार झाला, फॉर एक्झाम्पल हा डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार झाला आहे आणि याच्यामध्ये अशी मुवमेंट होते, तुम्ही सरळ वरचा रेजिस्टंट ड्रॉ करा, खालचा सपोर्ट ड्रॉ करा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की मार्केटनी खाली ब्रेकडाऊन दिलेला आहे,
मग तिथे तुम्ही बिअरिश पोझिशन देऊ शकता आणि जेव्हा अप ट्रेंड दिलेला आहे किंवा ब्रेकआउट वरती दिलेला आहे तेव्हा बायची पोझिशन घेऊ शकता. पण मी सांगतो की जिथे बिअरिश लोकांची ताकद असते तेव्हा सेल कॉलच घ्यायला पाहिजे बुल कॉलपेक्षा. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो त्या चार्टमध्ये कोणाची ताकद जास्त आहे, म्हणजे अप ट्रेंड आहे म्हणजे बुलिश लोकांची ताकद जास्त आहे, डाऊन ट्रेंड आहे म्हणजे बिअरिश लोकांची ताकद जास्त आहे, त्याप्रमाणेच तुम्ही ट्रेंड घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होताना दिसेल. आता आपण डायरेक्ट जाऊया चार्टच्या. हा डेज टाइम फ्रेमवरती जिओचा तुम्हाला चार्ट दिसतोय. मी परत इथे ड्रॉइंग करतो. हा जिओ फायनान्शियलचा स्टॉक आहे आणि तो डे टाइम फ्रेममध्ये आपण प्लॉट केलेला आहे. आता तुम्ही इथे बघाल तर या केसमध्ये पण बघाल की इथे डाऊन ट्रेंड नाही आहे, इथे अप ट्रेंड दिसतोय आणि अप ट्रेंडमध्ये जेव्हा इथे पहिला रेजिस्टन्स तयार झाला त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स इकडे तयार झाला आणि तिसरा रेजिस्टन्स इकडे तयार झाला, म्हणजे पहिल्या रेजिस्टन्स पासून दुसऱ्या रेजिस्टन्स पर्यंत आणि तिसऱ्या रेजिस्टन्स पर्यंत लाईन मारली आणि त्यानंतर इकडे जी सपोर्ट लाईन मारायची आहे ती सपोर्ट लाईन मारली. समजा मी इथे सपोर्ट लाईन मारली तर तुम्हाला दिसेल की इथे सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. ही एक अँगल, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. पण तुम्ही इथे बघाल तर ही जी लाईन आहे वरची रेजिस्टंट लाईन आहे ती खाली पडत आहे, म्हणून त्याला आपण डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न म्हणू शकतो. आणि डिसेंडिंग चार्ट पॅटर्न जो असतो तो बिअरिश असतो, कारण त्याचं असं की समजा पहिल्यांदा इथे इथे बघाल तर व्हॉल्यूम चांगला आहे, इथे बुल्सनी ताकद लावली पण इथे कुठेतरी त्यांना रेजिस्टन्स मिळाला आणि तिथून परत स्टॉक हा तो इथपर्यंत आला आणि ही जी आहे ती सपोर्ट लाईन आहे आणि या सपोर्ट लाईन पासून परत बुल्सनी ताकद लावली आणि परत इथपर्यंत गेला. पण परत इथे इकडे दुसऱ्या वेळेस बिअरिश लोकांनी ताकद लावली या रेजिस्टन्सच्या ठिकाणी आणि परत खाली स्टॉकला पाडला. परत इकडे बुल्सनी परत ताकद लावली आणि परत हा स्टॉक वरती गेला, म्हणजे ह्या तिसऱ्या वेळेस इकडे पोचला. पण पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही याची जर स्टॉकची किंमत बघाल तरी इकडे स्टॉकची किंमत ही जास्त आहे. मी परत कट करतो. इकडे स्टॉकची किंमत जास्त आहे, इकडे त्याच्यापेक्षा कमी आहे आणि हे नंतर त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे जेव्हाही इथे बुल्स ताकद लावतात, मी परत ड्रॉ करतो, हा सपोर्ट आहे समजा. तर सपोर्टच्या ठिकाणी जेव्हाही खाली स्टॉक पडतोय आणि इथून परत वरती घेतला जातोय तर इथे बुलची जी ताकद आहे म्हणजे स्टॉक वरती नेणाऱ्या लोकांची ताकद आहे ती इथपर्यंतच पोचली. त्याने जर तो स्टॉक ला वरती नेलं असतं असं तर त्याला म्हणायचं बुलची ताकद खूप प्रमाणामध्ये वाढली आहे. पण तसं झालं नाही. परत त्या स्टॉकला खाली पाडलं गेलं आणि परत इथे या ठिकाणी परत बुल्सनी ताकद लावली आणि तरी पण त्याची ताकद एवढी कमी पडली की मागचा जो हाय होता दोन्ही वेळेस ते तुटले गेले नाही आणि परत स्टॉकला खाली पाडण्यात आलं आणि इथे जे काम केलं ते बियर्सनी केलं. बियर्स म्हणजे जे स्टॉकला खाली पाडायला मदत करतात किंवा ताकद लावतात आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये तुम्हाला पडझड होताना दिसली आहे. म्हणजे हा एक कम्प्लीट चार्ट पॅटर्न आहे जो आपण याआधी नारायण हृदय म्हणजे NHचा जो चार्ट बघितला तो जस्ट आत्ता फॉर्म झालाय. आत्ता त्यांनी अपवर्ड किंवा बुलिश ब्रेकआउट दिलाय आणि हा जो चार्ट पॅटर्न आहे डिसेंडिंग चार्ट ट्रायंगल चार्ट पॅटर्न हा पूर्णपणे कंप्लीट झालेला दिसतोय. म्हणजे बघाल तर हा पूर्णपणे ट्रायंगल तयार झाला आणि त्याने खाली ब्रेकडाऊन दिला आणि पूर्णपणे स्टॉक खाली पडलाय आणि इथे आता कन्सॉलिडेशन चालू आहे. कारण इथे बघाल तर एक सपोर्टची लाईन आहे, तिकडे कन्सॉलिडेशन चालू आहे. इथे मी कुठलीही बाय आणि सेलची तुम्हाला कॉल किंवा एंट्री घ्यायला सांगत नाहीये, पण तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही बियर्स आणि बुलची ताकद ओळखायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या ठिकाणी तुम्ही मार्किंग केलं पाहिजे की कोणाची ताकद कुठे वाढते कुठे कमी होते आणि त्याप्रमाणे तुम्ही पोझिशन घेऊ शकता. स्टॉक मार्केट अभ्यास केला तर खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं श्रद्धा सबुरीने काम केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही थोडं सबुरीने काम केलं पाहिजे, घाई नाही करायची कधी एंट्री घेताना. प्रत्येक वेळेस प्रत्येक सपोर्ट रेजिस्टंट ट्रेंड लाईनच्या ठिकाणी किंवा चार्ट पॅटर्नच्या ठिकाणी आपल्याला जसं वाटतंय, आपल्याला जसं शिकवलंय तसं घडतंय का बघणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. परत आता मी एक शॉर्टमध्ये समरी सांगतो. परत मी जातोय पहिल्यापासून. एक तर अपट्रेंड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असेंडिंग चार्ट पॅटर्न जो आहे ट्रायंगल चार्ट पॅटर्न तो बघायचा आहे. असेंडिंग चार्ट पॅटर्नमुळे तुम्हाला बुलिश कॉल मिळतील किंवा त्या स्टॉकमध्ये बुलिशनेस असेल आणि या पॅटर्नची ॲक्युरसी खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते.
जेव्हा तुम्ही डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न बघता तेव्हा सहसा करून स्टॉकमध्ये बिअरिश मुवमेंट असायला पाहिजे, त्यामध्ये त्याची ॲक्युरसी छान असते. पण मी प्रत्येक वेळेस सांगतो की जेव्हा पण तुम्ही पॅटर्न ड्रॉ करता, फॉर एक्झाम्पल आता मी इथे पॅटर्न ड्रॉ केला आणि ड्रॉ केल्यानंतर मला जेव्हा असं कन्फर्मेशन मिळेल की इथे ब्रेकडाऊन मिळालेला आहे या चार्ट पॅटर्नमध्ये, तर तुम्ही इथे बिअरिश किंवा बिअरिश व्यू ठेवू शकता, त्याप्रमाणे पोझिशन बनवू शकता. आणि जर एखाद्या चार्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न दिसतोय आणि तुम्ही डायरेक्ट, मी सांगेन इथे पण डायरेक्ट पोझिशन घेऊ नका. समजा स्टॉकने खाली ब्रेकडाऊन दिला तर हा चार्ट पॅटर्न फेल झाला असं समजा, हा चार्ट पॅटर्न वापर करून काही फायदा नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की इथेच एक मोठी मारुबोजू कॅन्डल तयार झाली आहे ग्रीनवाली आणि इकडे खाली व्हॉल्यूम पण छान आहे, तर तुम्ही हा असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्नमध्ये एंट्री घ्या. सगळ्या बाजू तपासून पहा. तुम्ही फक्त आपल्याला तो आकृती दिसते असेंडिंग आणि डिसेंडिंगची म्हणून तुम्ही एंट्री घ्यायला पाहिजे असं नाही. आणि स्टॉक मार्केटला स्वतः डिसाईड करू द्या की त्याला कुठे जायचं आहे. म्हणजे जोपर्यंत ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतेही स्टॉकमध्ये पोझिशन घेऊ नका, घाई करू नका. तुम्हाला अजिबात घाई करायची नाहीये. यालाच आपण म्हणतो फोमो. तर फोमो म्हणजे काय, तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे मलाही समजेल की तुम्ही अभ्यास करताय की नाही. तर तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या मी माहिती सांगितलेली आहे. आज आपण 2 चार्ट पॅटर्न कव्हर केले. एक तर असेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न आणि दुसरा आहे डिसेंडिंग ट्रायंगल चार्ट पॅटर्न. तुम्ही असे पॅटर्न कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये दिसत आहेत ते तुम्ही खाली कमेंट्समध्ये मेन्शन करा, म्हणजे मला समजेल की तुम्ही याचा स्वतःहून अभ्यास करताय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही मिस नाही करणार. आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपवरती व्हॉट्सअप, फेसबुक आणि किंवा इतर सोशल मीडियाच्या ग्रुपवरती त्यांना शेअर करा, ज्याच्यामुळे ह्या चॅनलला मदत होईल. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र.